हॅलो स्टुडंट्स, आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील आपण एक्झरसाइज 3.2 एमधील एक्झाम्पल बघतोय. तर बघा एक्झाम्पल्स, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक फंक्शन काय दिले बघा, 4e⁻x - 25 अपॉन 2e⁻x - 5. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. मग दिलेले इंटिग्रल घ्या, I इज इक्वल टू 4e⁻x - 25 अपॉन 2e⁻x - 5. हे पण बघा एक्झाम्पल कोणत्या टाईपमध्ये येतं, e⁻x प्लस बी अपॉन c⁻x प्लस डी. प्लस चालतं किंवा मायनस चालतं. मग ह्या त्या टाईपमध्ये एक्झाम्पल आहे. मग तो टाईप असेल तर एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे, तर आपण काय करतो, पुट काय करतो, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिटर. हा मेथड लक्षात ठेवा. ही टाईप असेल किंवा a cos x, मागे एक्झाम्पल बघितले, कोणते एक्झाम्पल बघितलेत आपण, ह्या फॉर्ममध्ये असेल a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x. या फॉर्ममध्ये असेल तरी पण एक्झाम्पल ह्या फॉर्मने सोडवायचे आहेत. न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिटर. ही मेथड यूज करून सॉल्व करायचे. मग आता हे जे एक्झाम्पल दिलं आहे, हे एक्झाम्पल कोणत्या फॉर्ममध्ये, तर a⁻x प्लस बी अपॉन c⁻x प्लस डी. मग हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपली जी मेथड आहे तीच मेथड यूज करायची. कोणती मेथड यूज करायची, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिटर. मग न्यूमरेटर काय आहे आपला, 4e⁻x - 25 इज इक्वल टू ए आहे असाच, डिनॉमिनेटर काय बघा 2e⁻x - 5 प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय आहे तर 2e⁻x - 5. मी हे आहे असंच येईल. इथं काय येईल बघा, ए 2e⁻x - 5 आहे असंच येणार आहे प्लस बी. डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2e⁻xचं डेरिव्हेटिव्ह 2e⁻xच येणार आहे आणि -5चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, इथे 2e⁻x एने आत मल्टिप्लाय केलं तर 2a⁻x - 5a प्लस 2b⁻x. मग ह्या फर्स्ट आणि थर्ड टर्ममधून e⁻x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल, 2a प्लस 2b⁻x आणि हा -5a आहे असंच. आणि ह्या साईडला आपला आहे 4e⁻x - 25. आता इक्वेटिंग बघा, e⁻x आणि कॉन्स्टंट टर्म जर आपण इक्वेट केला तर काय येईल, इक्वेटिंग दो कोएफिशियंट्स ऑफ e⁻x अँड कॉन्स्टंट टर्म. आता e⁻xचा कोएफिशियंट काय आहे इथे, तर 2a प्लस 2b इज इक्वल टू काय येईल, इकडे e⁻xचा कोएफिशियंट आहे 4, म्हणजे 2a प्लस 2b इज इक्वल टू 4 येईल. आणि कॉन्स्टंट टर्म कोणते येते, तर 5a, इथे पण मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे, त्यामुळे प्लसच टर्म घ्या. 5a इज इक्वल टू 25. मग इक्वेशन 2 वरून एची व्हॅल्यू काय येईल, 25 अपॉन 5, म्हणजे एची व्हॅल्यू येणार आहे 5. आता ही एची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करा, तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल बघा, 2a म्हणजे 2 इंटू 5 प्लस 2b इज इक्वल टू 4, म्हणजेच 10 प्लस 2b इज इक्वल टू 4. 10 इकडे गेलं तर काय होईल, 4 मायनस 10 म्हणजे 4 मायनस 10 म्हणजेच -6 येईल. 2b इज इक्वल टू -6, म्हणजेच बीची व्हॅल्यू काय आली, -6 अपॉन 2 म्हणजेच -3. मग आता ही व्हॅल्यू ए आणि बीच्या ज्या आपण व्हॅल्यू पुट केलेत त्या इक्वेशन एमध्ये पुट करा. इक्वेशन ए काय येईल बघा, 4e⁻x - 25 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आले तर 5 इंटू ब्रॅकेट 2e⁻x - 5 आहे असंच येणार आहे आणि मायनस बीची व्हॅल्यू -3, त्यामुळे इथं प्लसचं -3 होईल, -3 इंटू 2e⁻x. मग आता न्यूमरेटर, हा न्यूमरेटर आहे आपला 4e⁻x - 25. या न्यूमरेटरच्या जागी काय येईल तर ही व्हॅल्यू येणार आहे, म्हणजेच I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 2e⁻x - 5 -3 इंटू ब्रॅकेट 2e⁻x अपॉन डिनॉमिनेटर हा आहे असंच 2e⁻x - 5. मग आता इथे इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे बघा. 2e⁻x - 5 हा डिनॉमिनेटर आहे, ह्या डिनॉमिनेटरने दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड करा, तर काय होईल, इथे 5 आणि 2e⁻x - 5 हे सेम टर्म आहेत, कॅन्सल होतील, फक्त 5dx राहील
मायनस 3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, इंटिग्रेशनमध्ये काय येईल 2e⁻x अपॉन 2e⁻x मायनस 5 dx. 5 कॉन्स्टंट आहे असाच राहील आणि dxचं इंटिग्रेशन x म्हणजे 5x मायनस 3 आहे असंच. आणि ते बघा डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे. 2e⁻xचं डेरिव्हेटिव्ह 2e⁻x आणि 5चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 2e⁻x मायनस 5 2e⁻xच येणार आहे. म्हणजे जी डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे आणि असा असेल तर याचं इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ 2e⁻x मायनस 5 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर या टाईपने एक्झाम्पल सॉल्व करायचे. बघा नेक्स्ट बघा काय आहे 20 प्लस 12e⁻x अपॉन 3e⁻x प्लस 4. मग इथे पण बघा आपला तोच टाईप आहे a e⁻x प्लस b अपॉन c e⁻x प्लस d. मग ह्या टाईपमध्ये एक्झाम्पल असेल तर आपण आपला फॉर्म घ्यायचा आहे न्युमरेटर इज इक्वल टू. मग आय इज इक्वल टू दिलेले इंटिग्रेशन घ्या 12e⁻x प्लस 20 अपॉन 3e⁻x प्लस 4 dx. मग पुट काय करणार न्युमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग आता इथे बघा न्युमरेटर काय आहे आपला 12e⁻x प्लस 20 आय असाच घेतला इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर. मग a डिनॉमिनेटर काय आहे तर 3e⁻x प्लस 4 प्लस b आहे असाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे d/dx ऑफ 3e⁻x प्लस 4. आता इथे काय येईल बघा a आहे असाच 3e⁻x प्लस 4 आहे असंच येईल प्लस b आहे असाच आणि डेरिव्हेटिव्ह काय येईल 3e⁻xचं डेरिव्हेटिव्ह 3e⁻x आणि प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच काय येईल a इंटू 3e⁻x प्लस 4 प्लस b इंटू 3e⁻x आणि याला इक्वेशन नंबर a द्या. मग आता इथे कोएफिशियंट इक्वेट केलं तर काय होईल बघा e⁻x कॉन्स्टंट घेतला तर काय येईल 3a आणि इथे 3b म्हणजे 3a प्लस 3b e⁻x प्लस कॉन्स्टंट टर्म कोणती येईल 4a. एने आत मल्टिप्लाय केलं तर 4a येणार आहे म्हणजे प्लस 4a. आता इथं पण इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ e⁻x अँड कॉन्स्टंट टर्म जो कोएफिशियंट जर इक्वेट केले तर e⁻xचा कोएफिशियंट इथे काय आहे तर 3a प्लस 3b इज इक्वल टू काय येईल इकडे 12 आहे म्हणजे 3a प्लस 3b इज इक्वल टू 12. याला नंबर 1 द्या आणि कॉन्स्टंट टर्म इक्वेट केली तर काय होईल बघा 4a इज इक्वल टू 28. 4a इज इक्वल टू 20. मग ह्या इक्वेशन 2 वरून एच व्हॅल्यू काय येईल 20/4 म्हणजेच 5. एच व्हॅल्यू येणार आहे 5. मग आता पुट ही जी एच व्हॅल्यू आली ती इक्वेशन 1मध्ये पुट करा काय येईल बघा 3a म्हणजे 3 इंटू 5 प्लस 3b इज इक्वल टू 12. मग 3 इंटू 5 15 इकडे आला तर 12 मायनस 15 होईल. मग 3b इज इक्वल टू 12 मायनस 15 मायनस 3 येईल म्हणजे बीची व्हॅल्यू -3/3 -1 येईल म्हणजे बीची व्हॅल्यू इथे येणार आहे आपली -1. आता बीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट केलं मग ए आणि बीची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करा इक्वेशन एमध्ये पुट करा. आपलं न्युमरेटर काय येईल 12e⁻x प्लस 20 इज इक्वल टू एच व्हॅल्यू किती आले 5 मग 5 3e⁻x प्लस 4 प्लस बी आहे पण बीची व्हॅल्यू -1 आहे त्यामुळे इथे -1 इंटू 3e⁻x येईल. मग आता ही न्युमरेटरची व्हॅल्यू आहे 12e⁻x प्लस 20 हा आपला न्युमरेटर आहे 12e⁻x प्लस 20. या न्युमरेटरच्या जागी ही व्हॅल्यू येईल 5 इंटू ब्रॅकेट 3e⁻x प्लस 4 -1 इंटू 3e⁻x अपॉन डिनॉमिनेटर आहे असाच 3e⁻x प्लस 4 डिनॉमिनेटर आहे असाच येईल. मग आता इथे बघा डिनॉमिनेटरने दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड करा काय होईल 5 हा 3e⁻x प्लस 4 आणि हा 3e⁻x प्लस 4 कॅन्सल होईल फक्त 5 dx राहील -3 कॉन्स्टंट आहे -3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या इंटिग्रेशनमध्ये काय येईल किंवा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ नका इंटिग्रेशनमध्येच घ्या कारण की डिनॉमिनेटरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह 3e⁻x येतं त्यामुळे 3 आतच घ्या मायनस इंटिग्रेशनमध्ये काय होईल 3e⁻x अपॉन
3e⁻x+4dx. मग आता इथे बघा काय होईल, 5 आहे असंच कॉन्स्टंट राहणार आहे आणि dxचं इंटिग्रेशन x म्हणजे 5x मायनस साईन आहे असंच. आणि इथे बघा डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे 3e⁻x+4 इज अ डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे 3e⁻x. डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे आपण 3 आतच घेतलं आहे इंटिग्रेशनमध्ये. 3e⁻xचं डेरिव्हेटिव्ह 3e⁻x आणि 4चं डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे इथे याचं इंटिग्रेशन आपण काय लिहू शकतो डायरेक्ट लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ 3e⁻x+4 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर बघा हा टाईप एक्झाम्पल सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा न्युमरेटर कसा लिहितात a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आणि ह्या टाईपवरून ही एक्झाम्पल सोडवायची आहेत. a e⁻x+b अपॉन c e⁻x+d किंवा a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x या फॉर्ममध्ये एक्झाम्पल ह्या टाईपने सोडवायचे आहेत. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे इंटिग्रेट cos⁻⁷x याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता काय येईल बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos⁻⁷x dx. आता cos⁻⁷x dx cos⁻⁷ काय येईल cos⁻⁶x इंटू cos x dx. cos⁻⁷ आहे cos⁻⁷ कसं लिहिले cos⁻⁶x इंटू cos x dx. मग आता cos⁻⁶x कसं लिहिता येईल cos²x⁻³ 2 इंटू 3 6च होणार आहे. त्यामुळे हा cos⁻⁶ कसा लिहिला आहे cos²x⁻³ आणि हा cos x dx आहे असंच. आता cos²x साठी फॉर्म्युला आहे कोणताही फॉर्म्युला तर 1 - sin²x. मी हा cos²x साठी फॉर्म्युला लिहिला 1 - sin²x⁻³ आहे असंच. cos dx पण आहे असंच. काय केलं बघा ⁻⁷ होतं ते आपण cos⁻⁶x इंटू cos x लिहिले आणि cos⁻⁶x म्हणजेच cos²x⁻³ cos x dx आहे असंच. आणि आता इथे cos²x साठी फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे तर 1 - sin²x⁻³ आहे असंच इंटू cos x dx आहे असंच. आता 1 - sin²x⁻³ आहे तर इथे एक पुट करायचं आहे बघा काय पुट करायचं आहे तर sin x साठी t पुट करायचं आहे. मग पुट केल्यानंतर आपण काय फाइंड करतो तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. हे डिफरन्शिएट केलं तर sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x dx इज इक्वल टू dt म्हणजे sin x t साठी काय लिहिणार आहे cos x dx इज इक्वल टू dt. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये काय येईल बघा 1 - sin²x आहे म्हणजेच 1 - t²⁻³ आहे ⁻³ आहे असंच आणि cos x dx साठी काय लिहिणार आहे आपण dt म्हणजेच 1 - t²⁻³ इंटू dt म्हणजेच काय येणार आहे बघा इथे 1 - t²⁻³ आहे. इथे a - b ब्रॅकेट क्यूब असेल तर फॉर्म्युला आहे बघा a - b ब्रॅकेट क्यूब असेल तर फॉर्म्युला आहे a³ - 3a²b प्लस 3ab² - b³ या फॉर्म्युल्यानुसार काय येईल बघा a³ म्हणजे 1चा क्यूब 1च येणार आहे -3 आहे असंच a² इंटू b म्हणजे 1² चा 1 आणि 1 इंटू t म्हणजेच काय येणार आहे तर 3t² बघा -3 आहे असंच a² म्हणजे 1चा स्क्वेअर 1च येणार आहे आणि b म्हणजे t² त्यामुळे -3t² येईल प्लस 3ab² आहे प्लस 3 आहे असंच a म्हणजे 1 आणि b² म्हणजे t² स्क्वेअर t⁻⁴ होईल -b³ म्हणजे -t² म्हणजे t⁻⁶ येईल dt. मग आता इथे सेपरेट इंटिग्रेशन घ्या काय येईल बघा इंटिग्रेशन ऑफ dt -3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या इंटिग्रेशन ऑफ t² dt प्लस 3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या इंटिग्रेशनमध्ये काय येईल t⁻⁴ dt आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ t⁻�6 dt. इथं dtचं इंटिग्रेशन काय येईल t -3 आहे असंच t²चं t³ प्लस 3 t⁻⁴ काय येणार t⁵5 मायनस साईन आहे असंच आणि t⁻�6 काय येणार आहे t⁻�7 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c.
आता इथे काय होईल बघा, 3ला 3 कॅन्सल होईल, काय राहील टी मायनस टी क्यूब, पुढे काय होईल बघा 3t⁵ आणि मायनस t²/7 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे. तसंच बघा नेक्स्ट आहे इंटिग्रेट tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. I इज इक्वल टू दिलेली इंटिग्रेट घ्या tan 3x इंटू tan 2x इंटू tan x dx. आता इथे बघा कन्सिडर tan 3x tan 2x आणि tan x मध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे तर tan 3x. मग tan 3x साठी काय पुट करायचं आहे बघा, tan 3x साठी tan 3x म्हणजेच 2x प्लस x, हे जे दोन आहेत ते ज्या ॲडिशनमध्ये लिहिले 3x कसं लिहिता येईल 2x प्लस x. त्यामुळे tan 3x साठी काय घेतले आपण tan 2x प्लस x. मग इथे tan a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे तर tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. म्हणजे काय येते बघा tan 2x प्लस tan x अपॉन 1 मायनस tan 2x इंटू tan x. मग आता ही टर्म डिनॉमिनेटरची इकडे आल्यानंतर tan 3x ला मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे tan 3x इंटू काय होईल 1 मायनस tan 2x इंटू tan x इज इक्वल टू tan 2x प्लस tan x आहे असंच. नंतर tan 3x ने आत मल्टिप्लाय करा, tan 3x इंटू 1 tan 3x मायनस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x होईल इज इक्वल टू tan 2x प्लस tan x. आता इथे काय होईल बघा tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. काय केलं बघा इथे ही टर्म tan 3x आहे अशीच ठेवले, ही टर्म प्लस tan 2x इकडे आली तर मायनस tan 2x होईल आणि प्लस tan x इकडे आली तर मायनस tan x होणार आहे इज इक्वल टू ही मायनसची टर्म पलीकडे न्या, मायनसचा प्लस होईल प्लस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x होईल. म्हणजे tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इज इक्वल टू काय येणार आहे तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. मग I इज इक्वल टू काय आहे तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x आहे. मग tan 3x tan 2x tan x साठी काय लिहू शकतो आपण तर tan 3x मायनस tan 2x मायनस tan x dx. आणि आता इथं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं तर काय होईल इंटिग्रेशन ऑफ tan 3x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan 2x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. tan 3x tan इंटिग्रेशन ऑफ tan x तर लॉग ऑफ sec x, म्हणजेच काय लिहिते लॉग ऑफ sec 3x आणि परत 3xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 3 ते डिवाइड करायचं म्हणजे 1/3 लॉग ऑफ sec 3x मायनस साईन आहे असंच. tan 2xचं इंटिग्रेशन काय येणार आहे तर लॉग ऑफ sec 2x म्हणजे लॉग ऑफ sec 2x आणि 2xचे डेरिव्हेटिव्ह 2/2 होणार आहे म्हणजे 1/2 आणि मायनस tan xचं काय येणार आहे तर लॉग ऑफ sec x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने जे इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. तसंच बघा नेक्स्ट आहे sin 6x अपॉन sin 10x इंटू sin 4x. I इज इक्वल टू दिलेले इंटिग्रल घ्या sin 6x अपॉन sin 10x इंटू sin 4x. आता इथे बघा 6x आहे, मी ते 6x खाली काय आहे तर 10x आणि 4x आहे, मग 6x या फॉर्ममध्ये लिहूया. 6x कसं लिहिता येईल साइन ऑफ 10x मायनस 4x. बघा साइन 6x कसं लिहिलं आहे तर साइन ऑफ 10x मायनस 4x डिनॉमिनेटर ॲज इट इज dx. आणि आता इथे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे तर साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. म्हणजे काय लिहिते साइन 10x इंटू कॉस 4x मायनस कॉस 10x इंटू साइन 4x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे असंच dx. परत डिनॉमिनेटरने सेपरेट डिवाइड केलं तर काय होईल साइन 10x इंटू कॉस 4x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x dx मायनस कॉस 10x इंटू साइन 4x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x dx. मी इथे कॅन्सल काय होईल बघा साइन साइन कॅन्सल होईल, कॉस 4x अपॉन साइन 4x काय येईल कॉस अपॉन साइन कॉट म्हणजे कॉट 4x येईल, 4x आहे ते अँगल त्यामुळे काय येईल कॉट 4x dx मायनस इथे काय होईल साइन 4x आणि साइन 4x कॅन्सल होईल, कॉस 10x अपॉन साइन 10x काय येईल
कॉस अपॉन साईन कॉट म्हणजे कॉट 10x dx येईल आणि कॉटचं इंटिग्रेशन काय असतं तर लॉग ऑफ साईन एक्स. मग इथं कॉट 4xचं इंटिग्रेशन काय येईल लॉग ऑफ साईन 4x आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 त्यामुळे 1/4 लॉग ऑफ साईन 4x येईल मायनस इथे काय येईल कॉट 10xचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साईन 10x आणि 10xचं डेरिव्हेटिव्ह 10 त्यामुळे 1/10 होईल म्हणजे 1/4 लॉग ऑफ साईन 4x मायनस 1/10 लॉग ऑफ साईन 10x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर या फॉर्मने एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता नेक्स्ट मेथड आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.